या प्रकरणावरून असं लक्षात येतं की कायद्याची भीती आणि उल्हासनगर पोलिसांची भीती या गावगुंडांना राहिली की नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसतोय। कारण जामिनावर सुटलेला आरोपी आणि त्याचे सहकारी अशा प्रकारचं सेलिब्रेशन करून पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे पोलिसांचं अपयशच म्हणावं लागेल। एकंदरीतच या प्रकारावरून असं दिसून येतं की एवढा माज, एवढा उन्माद, एवढी मस्ती या गावगुंडांमध्ये येते तरी कशी। स्क्रीनवर दिसणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सेलिब्रेशन सुरू आहे, गर्दी जमली आहे, ढोल ताशे वाजवले जात आहेत आणि फटाके देखील फोडले। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं या सेलिब्रेशनचं कारण तरी काय आहे, तर कारण ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। हे सर्व सेलिब्रेशन सुरू आहे ते जेलमधून जामिनावर सुटून आलेल्या एका आरोपीसाठी, तेही विनयभंगाच्या आरोपीसाठी। काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। खरं तर परस्पर विरोधी या दोन्ही कंप्लेंट होत्या, मात्र या प्रकरणामध्ये 4 ते 5 जणांना अटक करण्यात आली होती आणि यातील एका आरोपीला जामीन मंजूर झाला। कल्याणच्या आदरवाडी जेलमधून हा आरोपी बाहेर पडला आणि तिथपासून या सेलिब्रेशनला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मोटरसायकल रॅली काढण्यात आली, फटाके वाजवण्यात आले, ढोल ताशे बडवण्यात आले आणि जंगी सेलिब्रेशन याचं करण्यात आलं। बरं, हा प्रकार इथवरच थांबला नाही, तर ज्या तरुणीनं हा विनयभंगाचा आरोप केला होता त्या तरुणीच्या घराच्या परिसरामध्ये धिंगाणा घालण्यात आला, त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन सुरू होतं। आणि या सर्व प्रकरणामुळे जामिनावर सुटलेल्या या आरोपीवर पुन्हा एकदा उल्हासनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आणि त्याच्या शोधासाठी आता पुन्हा एकदा पोलिसांची पथकं जी आहे ती रवाना झालेली आहे। या सेलिब्रेशनचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला, त्यामुळे पोलिसांना या गोष्टीची जी आहे ती दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागली। एकंदरीतच या प्रकरणावरून असं लक्षात येतं की कायद्याची भीती आणि उल्हासनगर पोलिसांची भीती या गावगुंडांना राहिली की नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसतोय। कारण जामिनावर सुटलेला आरोपी आणि त्याचे सहकारी अशा प्रकारचं सेलिब्रेशन करून पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे पोलिसांचं अपयशच म्हणावं लागेल। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली, गुन्हा दाखल केला आणि आता पुन्हा त्याच्या शोधासाठी त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं जी आहे ती रवाना झालेली आहे। मात्र एखादी चुकीची गोष्ट घडत असताना पोलिसांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसते, मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून त्याची दखल घेतली जाते, हे सुद्धा वारंवार समोर येताना दिसते। तर जाणून घेऊयात नेमकं काय गुन्हा घडला होता आणि या प्रकरणामध्ये नेमके कोणते कोणते आरोपी। उल्हासनगर कॅम्प 2 येथील रमाबाई टेकडी परिसरात 27 एप्रिलला रात्री 2 वाजता मोठा गोंधळ उडाला। एका घराचा हंशू बिपिन झा आणि त्याच्या साथीदारांनी जोरात दरवाजा ठोठावला। दरवाजा उघडल्यानंतर घरात असणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करण्यात आली आणि त्याच्या कानाखाली मारण्यात आली। याच घटनेची तक्रार करण्यासाठी तरुण आणि त्याची आई पोलीस ठाण्यामध्ये गेली। त्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरून हंशू बिपिन झा, त्याचा भाऊ रोहित आणि सोनमणी यांनी धारदार शस्त्र घेऊन तरुणाच्या घराबाहेर गोंधळ घातला। घरात या तरुणाच्या 2 बहिणी देखील होत्या। आरोपींनी घराचा दरवाजा तोडला, घरात शिरकाव केला आणि या दोघी बहिणींना घराबाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे त्या ठिकाणी फाडण्यात आले असा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणानंतर मुलींनी आरडाओरडा केला आणि नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। संतप्त नागरिकांनी आरोपींना बेदम मारहाण देखील केली होती। या संपूर्ण प्रकारामुळे उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते। आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणातील रोहित झा या आरोपीचा जामीन कोर्टाने मंजूर केला, त्यामुळे आधारवाडी कारागृहातून रोहितची सुटका झाल्यावर त्याची मिरवणूक काढण्यात आली। त्याला रमाबाई टेकडी परिसरामध्ये आणण्यात आलं। ज्या मुलीचा त्याने विनयभंग केला होता त्या मुलीच्या घरासमोरच ढोल ताशा वाजवत सर्व धिंगाणा सुरू होता। एकंदरीतच या प्रकारावरून असं दिसून येतं की एवढा माज, एवढा उन्माद, एवढी मस्ती या गावगुंडांमध्ये येते तरी कशी काय। एक काळ होता ज्या वेळेला पोलिसांची भीती वाटायची, नाक्यावरची पोरं सुद्धा पोलिसांना बघितलं की उठून जायची। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। गल्ली बोळामध्ये दादाभाई निर्माण होताना दिसतायत आणि ते पोलिसांना अशा प्रकारे ओपन चॅलेंज करताना दिसतायत। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मंजिरी चव्हाण, लोकमत।